श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. त्रिधाम यात्रेत जिजीमाईचे भाचे व श्री महाराजांवर अत्यंत प्रेम करणारे देवीदासपंत दाभेकर हे नागपूरहून आले होते. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे लहान भाऊ वामनराव हेही साखरखेर्ड्याला आले. त्यावेळी वामनरावची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ते यात्रेला येणार नव्हते, परंतु जिजीमाईंनी त्यांना तू आमच्याबरोबर यात्रेला चल म्हणून त्यांना मोफत यात्रेला नेले. त्यांची त्रिधाम यात्रा सुफळ झाली. देवीदासपंत नागपूरलाच राहत असल्यामुळे ते नागपूरला उतरले व त्यांनी श्री महाराजांना घरी येण्याचा आग्रह केला. महाराजांनी त्यांच्या घरी येण्याचे कबूल केले. 900 किलोमीटरचा प्रवास करून आल्यामुळे श्री महाराजांनी आता कोणाकडेही जाऊ नये, आराम करावा अशी संयोजकांची इच्छा होती. परंतु देवीदासपंतांची पत्नी शांताबाई म्हणजे महाराजांचे गुरुबंधू गणपतराव उर्फ बंडूमाई यांची मुलगी. श्री महाराजांवर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि शांताबाई त्यावेळी कर्करोगाने आजारी होत्या, त्यामुळे महाराजांनी त्यांच्या भेटीला जाण्याचं ठरवलं. यात्रा नागपूरला आल्यावर नागपूरची असंख्य मंडळी सारखी महाराजांच्या दर्शनास येत होती. त्यात बुलढाण्याच्या माई वकिलांचे चिरंजीव वसंतराव व त्यांच्या पत्नी दर्शनास आल्या होत्या. यात्रा नागपूरला आल्यावर नागपूरची असंख्य मंडळी सारखी महाराजांच्या दर्शनास येत होती. त्यात बुलढाण्याच्या माई वकिलांचे चिरंजीव वसंतराव व त्यांच्या पत्नी दर्शनास आल्या होत्या. वसंतराव शांताबाईंचे सख्खे चुलत भाऊ होते, त्यामुळे वसंतराव त्यांच्या पत्नी व देवीदासपंत श्री महाराजांना घेऊन महालातील त्यांच्या घरी आले. श्री महाराज घरी येणार म्हणून देवीदासपंतांचे मुलं सुरेश व किशोर तसेच दोन्ही मुली व जावई आधीच घरी आले होते. श्री महाराज घरी आल्याचा शांताबाईंना खूप आनंद झाला. शांताबाई आजारी असल्यामुळे खाटेवर निजून होत्या. त्या खाटेवरून उठून बसल्या. श्री महाराजांना बसण्यासाठी खाटेसमोर एक खुर्ची मांडली होती, परंतु श्री महाराजांचं प्रेम काय सांगावं. श्री महाराज त्या खुर्चीवर न बसता शांताबाईंजवळ खाटेवरच बसले व शांताबाईला म्हणाले, बाई, प्रकृती बरी आहे ना? त्या हो महाराज, तुमच्या कृपेने बरी आहे असे म्हणाल्या. त्यांनी महाराजांना नमस्कार केला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, बाई, तुझी तब्येत बरी नसताना तू पतीला यात्रेला पाठवलं, त्याचं फळ तुला आहे बरं. त्यामुळे तुझीसुद्धा पतीबरोबर त्रिधाम यात्रा झाली. शांताबाईंनी पुन्हा महाराजांना नमस्कार केला. महाराजांच्या आई मायबाईंनी बऱ्याच वर्षांपूर्वी शांताबाईला रोज जेवणापूर्वी वडाला 108 प्रदक्षिणा घालण्याचं एक व्रत करायला सांगितलं होतं. शांताबाईंनी ते व्रत अत्यंत निष्ठापूर्वक 2 तपाहून अधिक काळ केलं, परंतु त्या व्रताची सांगता मात्र करण्याची राहून गेली. आज महाराज घरी आलेले आहेत, तेव्हा त्या व्रताची सांगता करण्याचं त्यांनी ठरवलं. श्री महाराजांना या व्रताबद्दल सांगून म्हणाल्या, महाराज, आपण समोर खुर्चीवर बसा. महाराज खुर्चीवर बसल्यावर देवीदासपंतांकडून त्यांनी महाराजांची पाद्यपूजा करून घेतली आणि आपण केवळ श्री महाराजांच्या मस्तकावर व चरणावर फूल वाहून श्री महाराजांना एक सोन्याची अंगठी आणि चांदीचे तुळशी वृंदावन या व्रताच्या सांगते प्रत्यर्थ दिले व श्री महाराजांना नमस्कार करून या व्रताची सांगता केली. श्री महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून, बाई, अखंड नामात राहा म्हणून आशीर्वाद दिला व श्री महाराज रामनगरला राम मंदिरात परत आले. नागपूरला 1 दिवस विश्राम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच यात्रा तेथून निघून साखरखेर्ड्याला आली आणि वेशीपासून सवाद्य मिरवणुकीने व नामाच्या जयघोषात श्री रामानंद महाराजांच्या चरणाशी मंदिरात येऊन पोहोचली. दुसऱ्या दिवशी मावंदे होऊन भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर सर्व यात्रेकरूंनी श्री महाराजांचा सत्कार केला. नंतर श्री महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन परगावच्या भक्तांनी नामस्मरण करीत व यात्रेतील एक एक प्रसंग आठवीत आपापल्या गावी प्रयाण केले. असो, सखाजी शास्त्रींचे पूर्ण नाव सखाराम रामचंद्र शुक्ल, परंतु त्यांना सर्वच मंडळी सखाजी शास्त्री म्हणूनच संबोधित असत व पुढे त्याच नावाने ते प्रसिद्धी पावले. त्यांना घरी आबासाहेब म्हणत असत. त्यांना प्रल्हाद अण्णा म्हणजे अण्णासाहेब गिरोलीकर महाराजांचा अनुग्रह होता.
सखाजी शास्त्री यांचे वडील रामचंद्रपंत शुक्ल यांचा जन्म सन 1850च्या रामनवमीस झाला, म्हणून त्यांचं नाव रामचंद्र असं ठेवण्यात आलं. त्यांचे सर्वात वडील चिरंजीव म्हणजे आपले सखाजी शास्त्री. शके 1840 माघ वद्य नवमी म्हणजे दासनवमीच्या दिवशी 24 फेब्रुवारी 1919ला रामचंद्र पंतांनी आबाजी शास्त्री कस्तुरे म्हणजे आपल्या यज्ञेश्वर काकांच्या वडिलांकडून संन्यास घेतला. तेव्हा स्वामी रामानंद असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं. त्यांना भाऊसाहेब स्वामी या नावानेही संबोधले जाई. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे विद्यागुरू परमपूज्य श्री सखाजी शास्त्री शुक्ल यांच्या संबंधित माहिती आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.